नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विशेष गोष्टींवर आपण चर्चा करत असतो. आपल्यासोबत विशेष डॉक्टरांची टीप, विशेष आपण आरोग्यविषयी त्यावर चर्चा करत असतो. म्हणजे कर्करोग झालं, आत्ताच आपण एक हृदयरोगाविषयी आणखी विशेष एक मुलाखत घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर आम्ही नेमकं बघितलं आहे की हृदयरोग कसे होऊ शकतात किंवा त्यासाठी आपण न होऊ म्हणजे हार्ट अटॅक कसा येऊ शकतो किंवा त्यासाठी आपण काय करायला हवं, काय नको करायला हवं, जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवं, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली. विशेष म्हणजे त्याच्या पुढे जाऊन आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर पुराणिक सर आपल्यासोबत आहेत. मेडिकल हॉस्पिटलमध्ये सर असतात. सर, खूप छान आपण बॅक कॅमेराला गप्पा गोष्टी केल्यात. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः आपल्या प्रेक्षकांना सांगावं की तुम्ही नेमकं काय करतात. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर मनीष पुराणिक. मी हृदय शल्य चिकित्सक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कार्डिओवॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन म्हणतो. त्यातली एक सब स्पेशालिटी आहे ज्याला मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी म्हणतात. तर मी त्यात स्पेशलाइज करतो. नक्कीच. आणि याच विषयांवर सरांशी आज आपण गप्पा करणार आहोत. नेमकं यामध्ये काय असतं, नेमकं कुठल्या गोष्टी होतात. विशेष म्हणजे हृदयविकार तज्ज्ञ आणि हृदय शल्य चिकित्सक या दोनही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहे आणि या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. टेक दिस. अगदीच वेगळ्या आहेत असंही नाही आणि अगदीच सारख्या आहेत असंही नाही. जसं आपण MD आणि MS हे जाणतोच की MD म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि MS म्हणजे मास्टर ऑफ सर्जरी. तर सर्जन किंवा शल्यचिकित्सक जे पोटाच्या विकाराचे, मेंदूच्या विकाराचे, हृदयाच्या विकाराचे, किडनीच्या विकारांचे ऑपरेशन्स करतात ते सर्जन्स किंवा शल्यचिकित्सक. आणि जे त्या वेगवेगळ्या अवयवांच्या आजारांना औषधोपचारांनी बरं करतात ते आहे फिजिशियन्स किंवा MD म्हणा किंवा DM डॉक्टर ऑफ मेडिसिन की जे सुपर स्पेशालिस्ट असतात. त्यात हृदयशल्य चिकित्सक म्हणजे कार्डियक सर्जन आणि हृदय रोग तज्ज्ञ म्हणजे DM किंवा कार्डिओलॉजिस्ट. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. ह्या तर खरं तर प्रेक्षकांनाही खूप नवीन असेल ह्या गोष्टी. कारण की आमचं कसं असतं म्हणजे सामान्य लोकांचं हा त्रास होतो ना, डॉक्टरांकडे जायचं, मग बाकी काही नाही, फक्त डॉक्टर आणि डॉक्टर. मग त्यामध्ये पण खूप प्रकार हे आता जसं अवेअरनेस होत चाललाय त्या प्रकारे कळत चाललंय की हृदयासाठी स्पेशलिस्ट असतात, जर तुम्हाला हाडांचे प्रॉब्लेम असतात त्यासाठी स्पेशलिस्ट असतात, या सगळ्या गोष्टी. सर, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की CABG म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या पायऱ्या तुम्ही कसं सांगाल. खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आणि आजच्या जगात जेव्हा हृदयविकाराचे झटके हे बऱ्यापैकी कॉमन झालेले आहेत, जे आपण दररोजच कुठे ना कुठे असं न्यूज वाचतो की कोणी पळतानाच कोणाला अटॅक आला, कोणी जिममध्ये होतं तिथेच अटॅक आला. तर ह्याचं प्रमाण वाढतं देखील आहे आणि लोकांची त्याबद्दलची जागरूकता वाढल्यामुळे सुद्धा आणि डायग्नोसिस अजून चांगल्या पद्धतीने व्हायला लागल्यामुळे आपल्याला ते रोगनिदान झाल्यामुळे लक्षातही येतं की हृदयविकाराचे झटके येतात. आता हृदयविकाराचा झटका म्हणजे नेमकं काय, तर हृदयाचं काम आहे संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणे. मात्र त्याला सुद्धा रक्तपुरवठा लागतो, ज्यासाठी निसर्गाने, भगवंताने, जेही तुम्ही म्हणता, याने एक हृदयाला आपला एक वेगळा रक्तपुरवठा देऊ केलेला आहे. दोन मुख्य नसा असतात, उजवी आणि डावी नस. ती हृदयाच्या सगळ्या स्नायूंना वेगवेगळ्या प्रकारे रक्तपुरवठा देण्याचं काम करत असते. आणि ह्या रक्तनसांमध्ये जर अवरोध निर्माण झाला, ब्लॉकेजेस निर्माण झाले, जे ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे, ओबेसिटीमुळे अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे ही ब्लॉकेजेस होतात. ते ब्लॉक्स आल्यामुळे हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा मिळणं कमी व्हायला लागल्यामुळे छातीत दुखणे, दम लागणे किंवा फुल ब्लोन अटॅक येणे ह्या गोष्टी संभवतात. हे झाल्यानंतर किंवा असे त्रास झाल्यावर साहजिकच रुग्ण MD फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्टकडे जातात. त्यांच्याकडे मग योग्य त्या तपासण्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये
ECG, 2D इको, स्ट्रेस टेस्ट, ज्याला ट्रेडमिलवर चालून आपण ECG करून बघतो की हृदयाच्या रक्तपुरवठ्यामध्ये काही कमतरता जाणवते का, आणि त्यात जर असं काही आलं तर मग त्याची अँजिओग्राफी करणे. तर ह्यामध्ये जर असे काही आजार निर्माण आहे असं लक्षात आलं की ज्या ब्लॉकेजेस अशा प्रकारचे आहेत की जे क्लिष्ट आहेत, तर काही रुग्णांना बायपास शस्त्रक्रिया ॲडवाईज केली जाते. ज्यावेळेस रक्तनसांमध्ये ब्लॉकेजेस आहेत तर ते ब्लॉकेजेस काढण्याचे मी माझ्या सगळ्या रुग्णांना जसं समजावून सांगतो तसं तुम्हाला देखील सांगतो की रस्ता अरुंद एका ठिकाणी झालेला आहे तर त्याला काय केलं जातं, रस्ता रुंदीकरण केलं जातं. तर अँजिओप्लास्टी ही प्रक्रिया साधारणतः ह्या धाटणीची आहे की ज्याच्यामध्ये नस जी नॅरो झालेली आहे त्याला आपण बलूनच्या सहाय्याने पहिले तर मोठं करतो आणि मग परत तो कमी होऊ नये याच्यासाठी आतमध्ये एक स्टेंट टाकले जाते, तर ती जेणेकरून ती नस पूर्णपणे ओपन राहते. मात्र बऱ्याचशा रुग्णांमध्ये क्लिष्ट प्रकारचे ब्लॉकेजेस असतात की जिथे बायफर्केशन आहे, दोन नसा निघत आहेत आणि त्यांच्या दोघांच्याही तोंडाशीच आजार आहे, किंवा मुख्य धमनीच्याच तोंडाशी आजार आहे, किंवा खूप जास्त कॅल्शियमचं प्रमाण या नसांमध्ये आहे की ज्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी करणं हे जरा जास्त रिस्की आहे, किंवा एकूणच तिघही नसांमध्ये आजार आहे, फुल ब्लोन आजार आहे, किंवा पेशंटला डायबिटीजच आहे. तर असे जे क्लिष्ट आजार आणि ब्लड प्रेशर, डायबिटीज असे त्याच्या जोडणीला असलेले आजार जर एखाद्या रुग्णाला आहे तर त्यांच्यामध्ये रक्तपुरवठा नियमित करण्यासाठी बायपास शस्त्रक्रिया ही प्रिफर केली जाते. आता बायपास म्हणजे काय, तर जसं मी पहिलं उदाहरण तुम्हाला रस्ता रुंदीकरणाचं दिलं, तसंच एखादा मुख्य रस्ता खूपच ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत, खूप ट्रॅफिक क्लॉगिंग होत आहे, तर त्याला एक पर्यायी रस्ता म्हणजे बायपास काढला जातो. बरोबर. आपल्या इथे जालना रोडला बीड बायपास काढलेला आहे समजा, तर त्याच धाटणीमध्ये भरपूर ब्लॉकेजेस आहेत, तर आपल्याला पलीकडे रक्तपुरवठा पुरवायचा आहे, तर रुग्णाच्या स्वतःच्याच वेगळ्या नसा की ज्या काढल्यामुळे त्या भागाला काही अपाय होणार नाही अशा त्यांच्या शरीरातल्या नसा काढून आपण हा नवीन बायपास मार्ग रक्तपुरवठा हृदयाच्या स्नायूंना देण्यासाठी जो निर्माण करतो त्या शस्त्रक्रियेला बायपास शस्त्रक्रिया. सर, खूप घाबरतात लोक बायपास करण्यासाठी आणि नाही मग त्याच्यानंतर पुन्हा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात, या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे रुग्णांना तुम्ही याबद्दल काय सांगाल की म्हणजे धीर धरायला हवा? आजच्या तारखेला मी हे सांगू इच्छितो सगळ्यांना की बायपास शस्त्रक्रिया असो किंवा एन्जिओप्लास्टी, मागच्या 3-4 दशकांमध्ये ज्या प्रकारे तंत्रज्ञान विज्ञान वाढलेलं आहे, प्रगत झालेलं आहे, ह्या सर्व प्रोसिजर्स बऱ्यापैकी आजच्या तारखेला आम्ही सेफ करू शकलेलो आहोत. साधारणतः हृदय शस्त्रक्रियेचा धोका हा आज 2 ते 5% इतका सीमित आहे, तो देखील पहिले 2 ते 3 दिवस. एकदा ते पहिले 2 ते 3 दिवसाचा कालावधी रुग्णाने व्यवस्थित पार केला तर या शस्त्रक्रियेचा धोका हा अगदी नगण्य राहतो. याचा अर्थ नाही असा नाही, साधी सुई जरी एखाद्या रुग्णाला आपण लावली तरी सुद्धा त्याचा धोका असतोच. मात्र धोका किती आहे तर हा एवढा आहे. तर काही न करण्याचा जो धोका आहे एखाद्या हृदय रुग्णाचा, जर येत्या 3 ते 6 महिन्यात जीवाचा धोका किती आहे तर तो 20 ते 30% असतो. त्या कंपॅरिझनमध्ये हा 48 तासांचा 2 ते 5% धोका पत्करलेला कधीही चांगला. त्या दृष्टिकोनातून याला जर बघितलं आणि आपणही पुढे डिस्कस करणार आहोत की त्यात देखील धोका कमी करण्याच्या काय काय नवीन पद्धती आहेत. सर, मुळात आपण आता बोललो, पण CABG म्हणजे काय आणि ऑफ पंप, ऑन पंप, या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत? हो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. CABG, कोणी त्याला कॅबेज म्हणतात. बायपास शस्त्रक्रिया, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की नवीन वाट तयार करून देणे, त्याचं हे वैज्ञानिक नाव आहे किंवा सायंटिफिक नाव आहे कोरोनरी आर्टरी, म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा, त्यांना कोरोनरी आर्टरीज म्हणतात. त्यांना बायपास करणे, तर कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजे नवीन रक्त नस जोडणे, तर याला म्हणतात CABG शस्त्रक्रिया.
बायपास शस्त्रक्रियेचं सायंटिफिक नाव CABG हे आहे. हा. आता त्यात जसा तुम्ही प्रश्न विचारला ऑन पंप आणि ऑफ पंप म्हणजे काय, तर खरं पाहता रुग्णांना याचा खूप जास्त फरक जाणवतही नाही. ही फक्त पद्धत आहे. आम्ही ज्यावेळेस नवीन रक्तपुरवठा जोडण्याचं काम करतो आहोत त्यावेळेस हृदय धडधडतं ठेवणे, ज्याला बीटिंग हार्ट सर्जरी म्हणतात, ती आहे ऑफ पंप, म्हणजे ज्याला पंप वापरला नाही. तर पंप म्हणजे काय, तर हृदयाचं काम तात्पुरत्या स्वरूपात जर आपल्याला बंद करायचं असेल, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जर थोडासा वेळ परमिट करत असेल तर मी सांगेन तुम्हाला की हृदय शस्त्रक्रिया ही सगळ्यात उशिराने उदयास आलेली शरीरातली शस्त्रक्रिया आहे. ती ह्याच कारणामुळे की हृदय कधीही बंद पडत नाही. हृदय बंद म्हणजे जीव गेला असं एक इक्वेशन मानलं जायचं बराच कालावधीपर्यंत. अगदी म्हणजे 1953 सालापर्यंत हृदय शस्त्रक्रिया शक्य नव्हती. का? कारण की हृदय बंद करता येत नाही आणि ते हलत्या हृदयात सगळ्या गोष्टी करणं शक्य नाही. तर याच्यासाठी पर्याय एक जॉन गिब्बन म्हणून एक फार मोठे सर्जन होऊन गेले, ज्यांनी 1935 ते 1952 पर्यंत याच्यावर रिसर्च केला आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात हृदयाचं आणि फुफ्फुसाचं काम आपण मशीनवर कसं सोपवू शकतो याच्यासाठी एक यंत्र निर्माण केलं, ज्याला आपण हार्ट लंग मशीन म्हणतो. हार्ट लंग मशीन. हा. तर ते हृदयाचं आणि फुफ्फुसाचं काम तात्पुरत्या स्वरूपात ते मशीन ज्यावेळेस हँडल करू शकतं त्यावेळेस आपण हृदयाला बंद करू शकतो, हृदयाचे ठोके बंद करू शकतो, मात्र माणूस जिवंत राहील. म्हणजे मेंदूला, आतड्यांना, किडनीजना रक्तपुरवठा अबाधित ठेवून आपण फक्त हृदयाचा आणि फुफ्फुसाचा रक्तपुरवठा कमी करून ही शस्त्रक्रिया करू शकलो 1953 नंतर. म्हणून खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे खरंच. हो, म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मूवीज मध्ये पण आपण असं कुणी चक्करून पडला आधी हृदयाचे ठोके तपासा आणि मग हे सगळं, मग ते साईन असतो की हा नाही इसकी सांसें चल रही है अभी. तर मग खरंच ही गोष्ट आम्हालाही माहिती नव्हती. हृदय बंद पडलं तर माणूस मरतं, मग त्याचं काम एका यंत्रावर सोपवणं हे शक्य झालंय आजच्या जगामध्ये. आणि इतकं तंत्रज्ञान, इतकं विज्ञान आपलं पुढे गेलेलं आहे, ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. हे सगळं करताना डॉक्टर तुम्हाला नेमकं काय वाटतं, असं की हे बघा, आता ऑन पंप असो किंवा ऑफ पंप, ऑफ पंप म्हणजे आम्ही साधारणतः जर आज तुम्ही बघाल तर भारतात 99% हृदय शल्य चिकित्सक बायपास शस्त्रक्रिया ही बीटिंग हार्टच करतात. 1 ते 2% सर्जन्स आहेत की जे ही ऑन पंप किंवा हार्ट लंग मशीनचा वापर करून ही शस्त्रक्रिया करतात. तर कुठल्याही प्रकारे जरी केलं तरी एंड रिझल्ट इज व्हॉट मॅटर्स. जर तुम्ही बीटिंग हार्ट वर रक्तपुरवठा व्यवस्थित जोडून देऊ शकत असाल तर त्याचे फायदे वेगळे आहेत. अन्यथा जर हृदय बंद करून शांतपणे आपण जर त्या नसा जोडल्या आणि रक्तपुरवठा व्यवस्थित लावून दिला, एंड रिझल्ट इज व्हॉट मॅटर्स. तर ह्या दोघही पद्धती आहेत, असं खा किंवा असे खा. बरोबर. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया याबद्दल तुम्ही काय सांगा? हो, हृदय शस्त्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. एक आहे जन्मजात हृदयातील छिद्रे. ती जर आजच्या तारखेला डिव्हाइसने क्लोज झाली तर ते आम्ही कॅथलॅबमध्ये क्लोज करतो. जर ते डिव्हायसेबल नसतील तर याला आजच्या तारखेला देखील हृदय शस्त्रक्रिया लागते. हे झाले ओपन हार्ट प्रोसिजर. हृदय दुसरं तिसरं काही नसून एक पंप आहे. तर पंप म्हटलं तर वॉल्स आले, झडपा आल्या. जेव्हा आपण मोटर सुद्धा लावतो विहिरीला तर त्याला नॉन रिटर्न वॉल लावलेला असतो. त्याच प्रकारे भगवंताने हृदयामध्ये 4 नॉन रिटर्न वॉल दिलेले आहेत, ज्यांचं काम आहे हृदयातला जो रक्त प्रवाह आहे तो युनिडिरेक्शनल म्हणजे वन वे ट्रॅफिक ठेवणे. की अशुद्ध रक्त उजव्या हृदयात आलं तर ते फुफ्फुसातच जायला पाहिजे, ते फुफ्फुसामध्ये शुद्ध झालं तर डाव्या हृदयातच यायला हवं, आणि शुद्ध रक्त डाव्या हृदयात आलेलं ते शरीरालाच पुढे जायला पाहिजे, ते परत मागे फुफ्फुसात जाऊ नये.
याच्यासाठी ठिकठिकाणी असे 4 वॉल्व दिलेले आहेत. तर वॉल्व म्हणला तर कुठल्याही वॉल्वचा प्रॉब्लेम काय येऊ शकतो, तर एकतर वॉल्व चोक होऊ शकतो किंवा लीक होऊ शकतो. तर चोकअपला आपण स्टिनोसिस म्हणतो. वेगवेगळे आजार आहेत भारतीयांमध्ये, प्रामुख्याने रुमॅटिक हार्ट डिसीजमुळे वॉल्व ग्रस्त होतात आणि ते झिजतात, त्याच्यामुळे ते आकुंचन पावतात आणि मग रक्त प्रवाहाला अडसर निर्माण होतो. त्याला म्हणतात स्टिनोसिस. ऑर्टिक वॉल्वचं असेल तर ऑर्टिक वॉल्व स्टिनोसिस, मायट्रल वॉल्वचं असेल तर मायट्रल वॉल्व स्टिनोसिस, असे हे प्रामुख्याने आजार असतात. किंवा रिगर्जिटेशन, ज्याच्यामध्ये लीक होत आहे, मग पुढे न जाता पुढे गेलेलं रक्त परत अर्धा अधिक मागेच येत आहे, त्याच्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. तर असा जर काही आजार असेल तर प्रायमरीली त्याला आपण जर कमी प्रमाणातला जर आजार असेल तर त्याला गोळ्या औषधांनी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अन्यथा जर एका लिमिटच्या पलीकडे गेलं तर मग आपल्याला ते वॉल्व बदलावे लागतात. याला म्हणतात वॉल्व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया. त्यासाठी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, हृदयाचं काम, फुफ्फुसाचं काम आपण मशीनवर सोपवतो आणि मग जे बंद केलेलं हृदय आहे त्याला आपण ओपन करतो. आतल्या जे काही झडपा खराब असतील त्या आपण कापून काढून टाकतो. त्या ठिकाणी दुसऱ्या कृत्रिम झडपा शिवतो आणि मग परत हृदयाला शिवून हृदयाचं काम परत हृदयावर सोपवायचं काम करतो. बापरे, या सगळ्या गोष्टी तर चालूच राहणार. सर, विशेष म्हणजे आपण बॅक कॅमेरा पण चर्चा केला, तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी असं ज्याला आपण म्हणू शकतो, तर ते नेमकं काय? कारण याबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. विशेष म्हणजे मलाही याबद्दल मुळीच नॉलेज नाही आहे असं काही. हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हा माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. त्यामुळे मला हा प्रश्नाचं उत्तर द्यायला अजूनच जास्त आवडेल. मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी. आजचं जग हे मिनी मायक्रो याचंच आहे. सगळं काही आहे. तर मायक्रोचिप असेल किंवा आज 30 वर्ष आधी जर आपण अपेंडिक्सचं ऑपरेशनचा विचार केला तर तो देखील आपण पूर्ण पोटाला छेद देऊनच केलं जायचं. आजच्या तारखेला अपेंडिक्स म्हणा किंवा कोलेसिस्टेक्टमी करायचे, पित्ताशयाची शस्त्रक्रिया म्हणलं तर सगळे लॅप्रोस्कोपिकली होतात. तर हे मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीचे प्रकार आहे. तर याच धाटणीची हृदय शस्त्रक्रिया. आज जसं तुम्ही मागच्याच प्रश्नात विचारलं की रुग्ण खूप घाबरलेले असतात, तर ते का घाबरतात? तर बायपास किंवा हृदय शस्त्रक्रिया म्हटलं तर प्रामुख्याने त्यांच्या मनात हा विचार येतो की अरे बापरे, मारुती रायाची जशी जशी छाती उघडली होती तसंच आता माझी पण छाती उघडणार, हे हाड फ्रॅक्चर करणार, छातीचा पिंजरा उघडणार, मागचे बोन्स लिगामेंट सगळं स्ट्रेच करणार. तर याच्या विभत्सतेलाच रुग्ण घाबरलेला असतो. ते हृदय राहिलं बाजूला, हे सगळं जे उघडणार हे फारच काहीतरी अनैसर्गिक वाटतं आणि त्याला लोक घाबरतात. आणि बरेच रुग्ण आम्ही बघतो की ते मरायला तयार आहे मात्र ऑपरेशन नको, ते एवढं त्या ऑपरेशनला घाबरतात. तर ही भीती कमी व्हावी आणि रुग्णांनी लवकरात लवकर बरं व्हावं ह्यासाठी जी हृदय शस्त्रक्रिया उदयास आली तिचं नाव आहे मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी. त्याला MICS म्हणतात, मिक्स म्हणतात, किंवा आम्ही आता रुग्णांना लक्षात यावं म्हणून त्याला कीहोल बायपास किंवा कीहोल वॉल शस्त्रक्रिया म्हणतो. सर, तुम्ही आत्ता प्रकारे सांगितलं, प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच. या गोष्टीबद्दल किंवा याच्या फायद्या आणि तोट्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, हृदय शस्त्रक्रिया म्हटलं तर त्याचा मेन फायदा आहे की हृदयाला रक्तपुरवठा मिळणे किंवा खराब झालेला वॉल नीट करणे किंवा हृदयातलं छिद्र बंद केल्यामुळे हृदयाचं फंक्शनिंग नॉर्मल करणे. मात्र हे करण्यासाठी जो प्रपंच आपल्याला समोरून छाती पूर्णपणे उघडावी लागते, ज्याला पेशंट्स घाबरतात, हा तर एक मानसिक आस्पेक्ट झाला. मात्र त्याचे दुसरेही अपाय आहेत. कुठलंही हाड फ्रॅक्चर करायचं म्हटलं तर ते फ्रॅक्चर जुळायला साधारणतः 4 ते 6 आठवडे कमीत कमी घेणार, कधी कधी जास्तही लागू शकतात. कुठलंही हाड फ्रॅक्चर झालं, बोन मॅरो मधून ब्लिडिंग जास्त होतं, किंवा जेव्हा छातीचा पिंजरा आपण पूर्णपणे उघडतो तर एक्सटिरियरचे ते एक्सपोज झाल्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस थोडेसे वाढतात.
आणि ऑल इन ऑल रिकव्हरीचा जो कालावधी आहे तो 3 महिने 4 महिने जातोच. आणि जोपर्यंत हे हाड पूर्णपणे जुळून येत नाही तोपर्यंत रुग्ण हा रुग्णच राहतो. आणि ऑल इन ऑल सकाळी रोज आंघोळ झाल्यानंतर आरशाच्या समोर आल्यानंतर रुग्णाला तो मोठा व्रण दिसतो आणि तो नेहमी रिमाइंड करत असतो त्याला की अरे मी आता हार्ट पेशंट आहे. त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या ते थोडेसे खचलेलेच राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला बगल देता येते जर आपण हीच शस्त्रक्रिया मिनिमल ॲक्सेस मार्गाने केली तर. यामध्ये आपण काय करतो तर आपण हुबेहूब तीच शस्त्रक्रिया करतो. वॉल बदलायचा आहे तर वॉल बदलणार, बायपास नवीन रक्तनसा जोडायच्या आहेत तर त्याच जोडणार, मात्र छाती पूर्णपणे न उघडता. याच्यामध्ये आपण छातीचा पिंजरा न उघडता 2 फासळ्यांच्या मधून अगदी एक छोटा 1 ते 2 इंचाचा चिरा घेणार आणि विशेष इन्स्ट्रुमेंट्स असतात, अवजारं असतात, एंडोस्कोप्स असतात, त्याच्या मदतीने आपण हुबेहूब तीच शस्त्रक्रिया जी आम्ही नॉर्मली पूर्ण छाती उघडून पारंपरिक पद्धतीने करायचो तीच शस्त्रक्रिया आपण 2 फासळ्यांच्या मधून करतो, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हाड फ्रॅक्चर केलं जात नाही. रिजनल ॲनाल्जेसिक ॲनेस्थेशिया वापरला जातो जेणेकरून रुग्णांना वेदनारहित शस्त्रक्रियेचा अनुभव होतो. आणि कुठलंही हाड फ्रॅक्चर नसल्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि अगदी छोटा चिरा असल्यामुळे छाती पूर्णपणे न उघडल्यामुळे एक्सटिरियरशी एक्सपोजर कमी झाल्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी चालायला फिरायला लागतात, 4थ्या-5व्या दिवशी घरी जातात आणि आठवड्या 15 दिवसात रोजची जे काही कामं आहेत ती लीलया करू शकतात. तर हे या शस्त्रक्रियेचे फायदे आहेत. याचे तोटे काय आहेत तर जसं गमतीने आमचं एक मित्र म्हणतात की E=mc². तर एनर्जी रिमेन्स सेम, इट इज जस्ट ट्रान्सफर्ड. तर गमतीमध्ये सांगायचं झालं तर जे सर्जरीची जो पेन आहे तो रुग्णापासून तो सर्जनला जातो, कारण सर्जनला एक वेगळ्या पद्धतीने बघून बारीक छिद्रातून ते शस्त्रक्रिया करावी लागते. तर हा गमतीचा विषय झाला, मात्र याचे हे सगळे फायदे आहेत. नक्कीच सर, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे असतात जसं तुम्ही आत्ता सांगितलं. पण तुम्ही रुग्णांना काय सांगाल की या सगळ्या गोष्टींना घाबरून न जाता तुम्ही एकदम म्हणजे हे करू शकता? कसं आहे की मिनिमल ॲक्सेस कार्डियक सर्जरी ही आता मीच मागच्या 13 वर्षांपासून करतोय. ही इन वोग 2004-05 पासून आहे. याचा अर्थ 20-22 वर्षांपासून मिनिमल ॲक्सेस सर्जरी आहे. खूप कमी सर्जन्स या पद्धतीने ऑपरेट करतात, मात्र ह्या पद्धतीने ऑपरेशन करण्याचे जे फायदे आहेत ते अगणित आहेत. आणि जे रुग्णांच्या ज्या भीती आहेत त्यांना अगदीच व्यवस्थित टॅकल करण्याची ही जी पद्धत आहे त्यामुळे हृदय शस्त्रक्रियेला न घाबरता अगदी बिनधास्तपणे लोक येऊन मिनिमल ॲक्सेस पद्धतीने ऑपरेट करून अगदी आठवड्या 10 दिवसात आपल्या कामाला इच्छा असेल तर रुजू होऊ शकतात. मला असं वाटतं की सगळ्या रुग्णांनी या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यायला हरकत नाही. तंत्रज्ञानातच उघाणं तुम्ही बोललात म्हणून आणखी एक रोबोटिक सर्जरी हे महत्त्वाचं आहे. नेमकं ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आता तंत्रज्ञान खूप वाढत चाललं आहे आणि विशेष म्हणजे विज्ञान इतकं प्रगत होत आहे, तर आरोग्यविषयक गोष्टींमध्ये सुद्धा आपण त्याचा समावेश करतोय. तुम्ही याबद्दल काय सांगता? रोबोटिक तंत्रज्ञान ज्या प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये आलेलं आहे, म्हणजे अगदी फ्लोअर क्लीनर सुद्धा रोबोट्स आलेले आहेत. येस, ॲक्च्युली. तर रोबोट आपल्या आयुष्यात आता प्रत्येक ठिकाणी आलेले आहेतच. तर ह्या अंगाने हृदय शस्त्रक्रिया मागे राहिली असती तरच नव्हतं. आजच्या तारखेला हृदय शस्त्रक्रिया देखील रोबोटिक तंत्रज्ञानाने केली जाते. बऱ्याच अंशी भारतामध्ये हे तंत्रज्ञान, जगात देखील हृदय शस्त्रक्रियेसाठी हे तंत्रज्ञान अजून देखील नूतनच आहे. रोबोटिक सर्जरी ज्या पद्धतीने आणि ज्या लेवलने प्रोस्टेटिक किंवा पेल्विक कॅन्सर सर्जरीमध्ये आजच्या तारखेला वापरली जाते
त्या प्रमाणात जरी नसली तरी सुद्धा कार्डियक सर्जरी रोबोटिक असिस्टेड पद्धतीने आजच्या तारखेला भारतात काही सेंटर्सना कार्यरत झालेली आहे. आणि येत्या काही वर्षात संभाजीनगरमध्ये देखील ती एक रुटीन होईल. त्याचे ह्याच ही देखील मिनिमल ॲक्सेस शस्त्रक्रियेचंच पुढचं अंग आहे. त्यात अजूनही वेदना कशा कमी प्रकारे रुग्णांना होतील आणि अजून ते व्रण कसे कमी होतील ह्याच्याकडे आपला कल असतो. जेणेकरून ह्या सगळ्यांच्या मागचा गाभा काय आहे की रुग्णाला कमीत कमी वेदना व्हाव्यात, रुग्णाने लवकरात लवकर हॉस्पिटल सोडून आपल्या रोजच्या कामांना रुजू व्हावं. ह्या पद्धतीने जे तंत्रज्ञान साथ देतं ते हे रोबोटिक तंत्रज्ञान आहे. नक्कीच सर. आणखी एक प्रश्न की ट्रान्स कॅथेटर प्रोसेसिस म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल काय विशेष? अगदी योग्य प्रश्न विचारलात. ह्याच धाटणीचं मिनिमल ॲक्सेस विषयीच आपण बोलतो आहोत. त्याच धाटणीची एक प्रोसिजर आहे ट्रान्स कॅथेटर व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन. आजच्या तारखेला 70च्या पेक्षा जास्त वयोगटातले जे रुग्ण असतात त्यांना आपण कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणू किंवा मिनिमल ॲक्सेस जरी म्हटलं तरी सुद्धा जर ओपन हार्ट प्रोसिजर असेल तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हार्ट लंग मशीनचा वापर करणे. तर जेव्हा आपण रक्त शरीराच्या बाहेर फिरवतो तर त्याचा ॲलर्जिक रिस्पॉन्स हा काही कमी जास्त प्रमाणात असतोच. त्यामुळे जे अतिक्षीण असे रुग्ण आहेत की ज्यांच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मिनिमल ॲक्सेस शस्त्रक्रिया करणं देखील टाळलेलं बरं, अशा रुग्णांसाठी हे नवीन तंत्रज्ञान खूप कामाचं आहे. ज्याच्यामध्ये आपण ज्या प्रकारे आपण एन्जिओप्लास्टी, बऱ्याच लोकांना माहिती असेल आता की आपण रक्तनसांमधून कॅथेटर्स टाकतो आणि स्टेंट टाकतो, त्याच पद्धतीने आपण ग्रॉइनच्या मांडीतल्या नसांमधून हे नवीन व्हॉल्व आहेत की जे कॅथेटरवर माउंट करून आपण आतमध्ये हृदयापर्यंत पोचतो. आणि जे खराब झालेले व्हॉल्व आहे त्यांच्या आतमध्ये बलूनच्या मदतीने ते खराब व्हॉल्वला बाजूला सारून त्याच्या आतमध्ये हे कृत्रिम व्हॉल्व आपण प्लेस करतो. जेणेकरून नॉर्मल फंक्शनिंग व्हॉल्व एका रुग्णाला मिळतो आणि शस्त्रक्रिया ज्याला आपण म्हणतो ती रुग्णाची टळते आणि पेशंट या मिनी शस्त्रक्रियेच्या नंतर काही तासातच चालणं फिरणं सुरू करू शकतो आणि 2 ते 3 दिवसात रुग्ण घरी देखील जाऊ शकतात. कारण कुठेही मोठा चिरा नसल्यामुळे त्यांना वेदना वगैरे असं काही नसतं. छाती पूर्णपणे कुठेच काही फाडलेली नाही आहे किंवा चिरा दिलेला नाही आहे, कुठलेही अवयव आपण खेचलेत आणलेले नाही आहेत. त्यामुळे अतिशय आजारी असलेल्या रुग्णांमध्ये कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी इन्व्हेजन, टिश्यू इन्व्हेजन करून आपण त्यांचा व्हॉल्व्ह नीट करण्याची जी शस्त्रक्रिया तिला टावी तंत्रज्ञान म्हणतात किंवा टावर, ट्रान्स कॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन किंवा रिप्लेसमेंट. ओके. या सगळ्या खरं तर खूप चिकित्सक गोष्टी आहे, पण तुम्ही इतक्या व्यवस्थितपणे समजावून सांगितलं ते आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळाल्यात सर. आणि खूप गैरसमज आहेत. म्हणजे हृदयविकाराच्या झटक्यामुळे आता मृत्यूंचं प्रमाण थोडक्यात वाढतच चाललं आहे मागच्या वर्षीपासून. म्हणजे आत्ता एक मागच्या महिन्यातली बातमी होती की 10 वर्षाचा मुलगा खेळून आला आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिथेच त्याला झटका आला, तो मरण पावला. अशा खूप गोष्टी आहेत ज्या मनाला एकदम भिडून जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागू नये त्यासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आजच्या तारखेला हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे असं मी म्हणेन. कारण लाईफस्टाईल आपण वी कॅन्ट हेल्प इट. लाईफस्टाईल ही बदलतच जाते आहे. मात्र त्यामुळे त्याच्याबरोबर आलेले हे जे तोटे आहेत लाईफस्टाईल रिलेटेड, त्यातला हा सगळ्यात मोठा धोका म्हणजे हृदयविकार हा आहे. आपल्या खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. योग्य प्रमाणात रफेज जितकं आपण घ्यायला पाहिजे, फायबर जितकं घ्यायला पाहिजे तितकं घेतलं जात नाही आहे. त्याच्याकडे आपण जर जातीने लक्ष दिलं तर हे धोके आपण कमी करू शकतो. सांगायला अगदी सोप्या गोष्टी आहेत. वेळच्या वेळी जेवणे, वेळच्या वेळी झोपणे, योग्य वेळी उठणे,
योग्य प्रमाणात व्यायाम करणे, आठवड्याभरात साधारणतः 150 ते 180 मिनिटांचा वॉक किंवा फास्ट वॉकिंग करणे, ज्याच्यामध्ये हृदयाची गती आपली 110 ते 130 पर्यंत जावी असे व्यायाम आपण करणे. तेलकट, तुपकट पदार्थ, मसालेजन्य पदार्थ, जितके जंक फूड ज्या गोष्टी त्या टाळणे. निकोटीनजन्य पदार्थ, बिडी, सिगरेट, तंबाखू, मावा, गुटखा, खैनी आदी पदार्थांचं सेवन हे विष आहे. हे पूर्णपणे बंदच करणं योग्य. कारण की नसा अक्षरशः ज्याला आपण जसं 1 इंची पाईपलाईनचं अगदी 1.5 इंची पाईप होणार इतक्या त्या आकुंचन पावतात निकोटीनच्या एक्सपोजरने. तर ह्या गोष्टींमुळेच ब्लड प्रेशर वाढणे, स्ट्रेस वाढणे, अथेरोस्क्लेरोटिक प्लाक्स ज्याला कोलेस्ट्रॉल जन्य प्लाक्स जे रक्तनसांना ब्लॉकेजेस निर्माण करतात, हे सगळं पॅथोजेनेसिस जे आहे ते ह्या तंबाखूजन्य पदार्थांमुळे येतं. तर ते तर सर्वस्वी सगळ्यांनी टाळणं हे गरजेचं आहे. स्ट्रेस हा एक मेजर लाईफस्टाईल चेंज आहे जो आपण अनाहतपणे आपल्याला आलेलाच आहे तो. बरोबर. तर तो स्ट्रेस जितकं योग्य प्रकारे आपण मॅनेज करू शकलो तर नियमित योगा करणे, योग करणे, मेडिटेशन करणे, प्राणायाम करणे, ह्या सगळ्या गोष्टींनी मानसिक ताण जर आपण कमी करू शकलो तर हृदयविकारांचा आजार जो आहे तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आपल्याला आणता येईल. म्हणजे सरांनी खरं तर खूप छान समजावून सांगितलं आहे की म्हणजे रक्तवाहिन्या यामध्ये काम कसं करता येतं, म्हणजे डॉक्टरांकडनं यामध्ये कसं काम करता येतं, त्यामध्ये जर ब्लॉकेज असेल तर काय करता येतं, तंत्रज्ञान, विज्ञान या सगळ्या गोष्टी. मला ओघाणी एक गोष्ट आठवली आहे. आपल्या घरात जर नळाला व्यवस्थित पाणी येत नसेल ना तर नाही, नळ तिथे फुटलाय का बघावं एकदा, त्याच्यामध्ये काय अडकलाय का कचरा तो बघावा एकदा. तर त्या नळातनं पाण्याचा फोर्स जो कमी येत असतो तो वाढवण्याचा आपण कुठेतरी प्रयत्न करतो. पण मला ह्या गोष्टीशी जोडावं असं वाटतं असं की जंक फूड खाणं किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं या सगळ्या गोष्टींचा आपल्या रक्तवाहिन्यांवर खूप परिणाम होत असतो. त्याच्यामुळे स्वतःच्या शरीराची पण तेवढीच आपण काळजी घेतली पाहिजे जेवढी आपण घरातल्या इतर गोष्टींची घेत असतो. या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला याविषयी आणखी काय प्रश्न वाटतात की आम्ही डॉक्टरांशी डिस्कस करू शकतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत राहा MCN न्यूज. सर तुमचे खूप खूप धन्यवाद या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत सांगितल्याबद्दल. आणि विशेष म्हणजे खूप अशा नाविन्यपूर्ण गोष्टी आम्हाला कळाल्या की ज्या आत्तापर्यंत आम्हाला माहिती नव्हतं. जसं की तुम्ही आत्ताच सांगितलं मागे की हृदय बंद ठेवून शस्त्रक्रिया देखील करता येते एका तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं. ही खरं तर खूप महत्त्वाची आणि विशेष गोष्ट आहे. ती खूप जुनी जरी झाली असेल तरी आत्ता खूप जणांना आत्ता कळायला लागली आहे या सगळ्या गोष्टी. आणि मी हेच परत रुग्णांना सांगू इच्छितो की हृदय शस्त्रक्रिया आता खूप सेफ शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यातल्या त्यात जर कीहोल पद्धतीने केली तर ती अजून जास्त सेफ आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेला घाबरून आपण आजारासकट जगण्याचा प्रयत्न करणं चुकीचं ठरेल. आणि तिशी पस्तशी नंतर प्रत्येकाने आपल्या हृदयाची काळजी घेणे आणि योग्य त्या तपासण्या वेळोवेळी करणे हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. सध्या लाईफस्टाईलच अशी झाली आहे की वारंवार सांगावं असं लागतंय की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा, डॉक्टरांना जाऊन भेटा. या सगळ्या गोष्टी नक्कीच कुठेतरी आपण आपली लाईफस्टाईल चेंज केली, थोडासा विचार बदलले तर या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसू शकतो. अशाच वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत राहा MCN न्यूज. थँक्यू. धन्यवाद.